नमस्कार मित्रांनो, आपण चाललो आहोत बिग वन वरून करमाळा या ठिकाणी देवीचे दर्शन घेण्यासाठी. व्हिडिओ पाहत राहा. आज स्थापना असल्यामुळे आपण चाललो आहोत येरमाळा या ठिकाणी चाललेलो आहोत. देवीचं दर्शन घेण्यासाठी आहोत चाललेलो आहोत. जमाई देवीचं दर्शन आपण घेणार आहोत. आता आपण खेडच्या प्लवडा आहेत. खूप प्रचंड असं पाणी आहे या ठिकाणी. ते पाणी खूप. आपण आता खेडच्या प्लवडा आहोत. खूप असं पाणी आहे खेडच्या प्लवडा. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. आपण चाललो आहोत करमाळा या ठिकाणी. आज स्थापना आहे. आपण जमाई देवीचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत. तर व्हिडिओ पहिला ब्लॉग आहे आपला. तर तुम्ही नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण काही वेळातच देवीचं मंदिर या ठिकाणी पोहोचणार आहोत. या ठिकाणी आपण जाणार आहोत. मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत. आपण देवीच्या मंदिरात पिंजऱ्यापाशी आलेलो आहोत. कमलपाशी आलेलो आहोत. आणि आपण करमाळा देवी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. गाडी लॉक केली. आता आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत.
नमस्कार मित्रांनो, मी आप्पा सातपुते. आपण पाहत आहोत मुलाखत चॅनल. तर आपण आलो आहोत आता भिगवणवरून करमाळा या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी देवीचं मंदिर आहे आणि आतमध्ये आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. तर त्याआधी आपल्यापाशी आहेत एक पेढेवाले. तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ते कुठून आलेत, कुठे इथे काय कार्यक्रम होतो, ते आपण सर्व माहिती काढणार आहोत. व्हिडिओ पुढे पाहत राहा. चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब, लाईक करा, अपडेट राहा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि आपण कुठून आलात आणि ते या ठिकाणी गर्दी. आम्ही हरी ज्ञानदेव काळे, भोगेवाडी गाव, तालुका माडा. तिथून आम्ही दरवर्षी नवरात्रमध्ये या देवीच्या मंदिरामध्ये इथं जवळ समोर धंदा करतो. भाविक भरपूर येतात आणि पुरंदर गावातून मंदिर आहे आणि भाविक भरपूर नवरात्रमध्ये येत आहेत. इथं अन्नदान पण भरपूर होत आहे. त्यामुळं सर्व भाविक भक्तांनी या मंदिराचा लाभ घ्यावा, दर्शन घ्यावे ही विनंती. धन्यवाद. खूप छान अशी माहिती मिळाली आणि आपण ही दर्शन घेण्यासाठी करमाळा या ठिकाणी यावे. धन्यवाद. नमस्कार. आपण आलो आहोत येरमाळा या ठिकाणी देवीच्या मंदिरासाठी आलेलो आहोत. तर आपल्याबरोबर काही मित्र आहेत. तर त्यांना आपण विचारूया की ते कुठून आले, दर्शनासाठी आलेले आहेत, कुठून आलेत, काय त्यांचं नाव वगैरे विचारूया. त्यांना कसं वाटलं या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर, कसं वाटलं ते आपण जाणून घेऊया. तुमचं नाव काय? नाव शिवम शिंदे. आपल्याला कसं वाटलं दर्शन घेतलं वगैरे? एक नंबर. एक वेळ अवश्य भेट द्या. आणि तुमचं काय नाव आहे? अर्जुन शिंदे. तुम्हाला कसं वाटलं दर्शन घेतल्यावर? मस्त वाटतं. तुम्ही आता काय मग सांगू शकता का तुम्ही मंदिराबद्दल काय, तर कसा अनुभव आला काय? आपल्या घरला बोलायला असतं जरा ते ठीक, आपण नंतर भेटूया लगेच. आपण मंदिर या ठिकाणी पोहोचलो आहोत. कसं वाटतंय तुम्हाला वातावरण? खूप छान, मस्त वाटतं.
आपण बेगोनवरून कर्मा या ठिकाणी आलो आहोत दर्शन घेण्यासाठी. आज पहिली महाराष्ट्र स्थापना आहे आणि आपण दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. दर्शन झालेलं आहे. गाईचं दर्शन नाही तर दर्शन झालेलं आहे. खूप छान असं